विषय तरी कैसे रोहिणीचे मृगजळ जैसे का स्वप्नीचे आभासे भद्र जाती. जसं ते मृगजळ असतं वाळवंटातलं, ते जसं खोटं असतं, प्रत्यक्षात तिथे पाणी नसतंच पण पाणी असल्याचा आभास होतो, तसं इथे काहीही नाही पण इंद्रियांना काहीतरी असल्याचा आभास होतो, सृष्टीचा आभास होतो, जगाचा आभास होतो, जग असल्याचा आभास होतो. बरं, जन्माच्या पूर्वी हा आभास नसतो आणि मेल्यानंतरही आभास नसतो, फक्त हा तात्पुरता मधल्या काळात हा आभास असतो. आणि हा जो काही आभास आहे, हा जो काही अनुभव आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. हा अनुभव जर आपण समजून घेऊ शकलो, या अनुभवाचं स्वरूप समजून घेऊ शकलो आणि त्या अनुभवाच्या सोबतच अनुभवणारा कसा जन्माला येतो हे जर तुम्हाला समजलं तर अनुभव आणि अनुभवणारा हा एकच आहे, ही एकच जोडगोळी आहे हे तुमच्या लक्षात येईल. अनुभवच अनुभवणारा असतो. अनुभव आणि अनुभवणारे दोन वेगळ्या बाबी नाहीत. अनुभवाच्या सोबत अनुभवणारा जन्माला येतो. अनुभव असला तरच अनुभवणारा असतो, अनुभवणारा असला तर अनुभव असलाच पाहिजे. असतात तेव्हा दोन्ही असतात आणि नसतात तेव्हा दोन्ही नसतात. जसं गाढ झोपेमध्ये कोणताही अनुभव नसतो, विचार नसतो, स्वप्न नसतं, काहीही नसतं, तेव्हा जेव्हा अनुभव नसतो तेव्हा अनुभवणाराही नसतो. हा अनुभव अनुभवणाऱ्याचा खेळ जागृतीत समजून घेतला पाहिजे आणि जागृतीत त्याचा निराश केला पाहिजे. या द्रष्टादृश्याचा खेळ स्वप्नात समजून घेतला पाहिजे आणि स्वप्नात त्याचा निराश करता आला पाहिजे. या द्रष्टादृश्याच्या खेळाचा सुषुप्तीमध्ये आपल्याला त्याची समज आली पाहिजे आणि सुषुप्तीत त्याचा निराश करता आला पाहिजे. तसंच तुर्येतही अद्वैत अनुभव असतो, अद्वैत द्रष्टादृश्य असतं. त्या अद्वैत द्रष्टादृश्याचाही जर समजेमध्ये आपल्याला निराश करता आला तर या सगळ्या चार अवस्था ज्याच्यामध्ये काही ना काही अनुभव असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येते, वेगवेगळ्या डायमेन्शन्स आहेत त्या कॉन्शियसनेसच्या, मनाच्या, अशा सगळ्या अनुभवांचा जर निराश झाला तर त्या अनुभवांचं जे अधिष्ठान आहे, जे परमतत्व आहे, त्या परमतत्वाचा बोध परमतत्वाला होतो. हे अध्यात्माचं गुह्यतम असं सूत्र आहे. ही अध्यात्माची गुरुकिल्ली आहे आणि ही गुरुकिल्ली संत आपल्याला सांगून गेले आहेत. आपल्याला ती गुरुकिल्ली समजून घ्यायची आहे आणि प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये तसे प्रयोग करायचे आहेत. जीवन जगता जगता जसे आपल्याला अनुभव येतील, सुखाचे, दुःखाचे, भयाचे, काळजीचे, चिंतेचे किंवा कोणतेही अनुभव येतील, त्या सर्वांविषयी आपल्याला समज पाहिजे की हे अनुभव का आले, कसे आले आणि या अनुभवासोबतच अनुभवणारा कसा जन्माला येतो. अनुभवणारा हा अनुभवापेक्षा वेगळा नसतो, ती जोडगोळी आहे. आणि हे जर तुमच्या लक्षात आलं तर अनुभवणारा म्हणून असा कोणी सेपरेट व्यक्ती नसतो, सेपरेट मी नसतो, सेपरेट अनुभव नसतो. अनुभवणारा हा अनुभवासोबतच एक जोडगोळी म्हणून येत असतो आणि प्रत्येक अनुभवासोबत अनुभवणाऱ्याची सेपरेट वेगळी जोडगोळी असते. म्हणजे एकच कोणीतरी असा शाश्वत चिरंतन असा मी आपल्याजवळ सध्या तरी नाही, सतत बदलणारा मी आहे प्रत्येक अनुभवासोबत. आजपर्यंत तुम्ही माझ्या भरपूर ॲड्स बघितल्यात आणि कंटाळले असाल की किती वेळा माणूस आमच्या ॲडवरती येतो अनुभवासोबत. आणि या मीचा निराश झाला पाहिजे, अहमचा निराश झाला पाहिजे असं संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आणि पुढचाही ते उपाय सांगतात की मीचा निराश करण्यासाठी अनुभवाचा निराश झाला पाहिजे. तुम्ही अशा काही साक्षी भावाला प्राप्त झाले पाहिजे, अशा काही समत्वाला प्राप्त झाले पाहिजे, अशा काही स्थितप्रज्ञतेला प्राप्त झाले पाहिजे की कोणताही अनुभव तुम्हाला कधीही हलवू शकणार नाही. काहीही घडो, तुम्ही शांत समतेमध्ये राहिले पाहिजे, स्थितप्रज्ञतेत राहिले पाहिजे. असं जर झालं तर तुम्हाला सगळं अनुभव समजतील आणि अनुभवणाराच अनुभव आहे हेही समजेल. आणि अनुभवणाराच अनुभव आहे हे समजलं की सेपरेट अनुभवणारा नाही हे समजलं की सेपरेट मी कोणी नाही, मी नावाची वस्तूच नाही या जगामध्ये. हा जो काही मीचा आभास आहे ना, असा मी नावाची काहीही वस्तू नाही, मी हा भ्रम आहे. अमृतानुभवामध्ये या मीच्या आभासाला माऊलीने सशाचं सिंग, आकाशाचं पुष्प, कासवीचं दूध आणि वांजेचा पुत्र म्हटलेलं आहे. आता वांजेचा पुत्र कधी अस्तित्वात असतो का?
वांग्याला पुत्रच नसतो. तसं हा मी नावाची वस्तूच नाही, हा बोध झाला पाहिजे की या जगात मी नावाची वस्तूच नाही. पण काय होतं, आपल्याला हे सगळं माहिती नसतं आणि प्रत्येक अनुभवासोबत आपल्याला मी आहे असा भास होतो. आणि या मी आहे या भासाची रेकॉर्डिंग तुमच्या स्मृतीमध्ये होते, मेमरीमध्ये होते, आठवणीत होते. आणि मग तो मी घट्ट 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 होत शेवटी मी आहे हा भास पक्का होतो. आणि मी आहे हा भास पक्का झाला, अहमभाव पक्का झाला की मग त्या द्वैतामध्ये मनुष्य अडकून जातो, द्वैतबुद्धी निर्माण होते आणि मग जन्मभर दुःख भोगत राहावं लागतं. आत्मज्ञान कधीच होत नाही. आणि म्हणून हे अनुभव समजून घ्या, हे विषय समजून घ्या, हा एक्सपिरियन्स समजून घ्या. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. पाचही इंद्रिय आणि मनाला जे अनुभव येतात तो अनुभव समजून घ्या, असं संतांचं सांगणं आहे. कारण की सर्व अनुभव संपले की आत्मज्ञान होतं. हरिपाठात तुम्ही ऐकलंय, ठाईचं मुराला अनुभव. असे सर्व अनुभव जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्येतले जर निराश होऊ शकले तर आत्मज्ञान होतं. ही गुरुकिल्ली संतांनी आपल्याला सांगितलेली आहे. ही गुरुकिल्ली माऊलीने ज्ञानेश्वरीतल्या सर्व अध्यायांमध्ये सांगितलेली आहे. आपण पुढे काही गोव्या बघू सगळ्या अध्यायातल्या सुद्धा, की माऊली एकच गोष्ट कशी कशी वारंवार सांगते. आणि 18व्या अध्यायात तर माऊलीने सांगितलंच आहे की मी 18व्या अध्यायात एकच गोष्ट सांगितली, मी वेगळं बोललेलोच नाही. चारही मार्ग वेगळे नाहीत. मी कर्ममार्ग जरी सांगितला तरी तो निष्कामच होता, भक्ती मार्ग सांगितला तरी तो निष्काम होता, उपासना मार्ग सांगितला तरी तो निष्कामच होता, आणि ज्ञान मार्ग सांगितला तरी तो निष्कामच होता. 18ही अध्यायात मी फक्त निष्कामता सांगितलेली आहे. आणि हे ज्याला समजलं त्याला ज्ञानेश्वरी समजली. आणि निष्कामता म्हणजे काय? निष्कामता म्हणजे समता भाव, निष्कामता म्हणजे स्थितप्रज्ञता, चित्ताचं समत्व, चॉईसलेस अवेअरनेस. आणि हा चॉईसलेस अवेअरनेस जेव्हा तुम्हाला अनुभवणाराच अनुभव आहे हे समजतं तेव्हाच निर्माण होतो. तोपर्यंत हा साक्षीभाव की ज्या साक्षीभावात आत्मज्ञान प्रकटतं तो साक्षीभाव अन्यथा द्वैत बुद्धीमध्ये कधीच प्रकटत नाही. ज्या मनामध्ये अद्वैत बुद्धीचं प्रकटन होतं त्या अद्वैत बुद्धीमध्येच आत्मज्ञान प्रकटतं. अद्वैत बुद्धी शिवाय आत्मज्ञान प्रकटत नाही. आणि म्हणून हरिपाठात माऊली म्हणते, अद्वैत कुसरी विरळा जाणे. हे सगळं माऊलीने लिहून ठेवलंय, ते आपण समजून घेतोय. आणि म्हणून मी काल सांगितलं होतं की आज आपण अनुभव म्हणजे काय याच्यावर चिंतन करू. हे फार महत्वाचं चिंतन आहे, कारण आपल्याला प्रतिक्षण अनुभव येत असतो जन्मल्यापासून मरेपर्यंत. पण आपल्याला हा अनुभव कसा येतो हे काही समजत नाही. आणि अनुभवणारा कोण येते तर अजिबात समजत नाही. अज्ञान आहे आपल्या ठाई. आणि अज्ञानाचा हा परिणाम असतो की अज्ञानी मनाला मी कोण आहे हे समजत नसतं. आणि म्हणून अगदी सोपी युक्ती माऊलीने ज्ञानेश्वरीत सुरुवातीलाच आत्मज्ञान सांगताना सांगितली की विषय समजवून घ्या, अनुभव समजवून घ्या. विषय आणि विषयी जोडी समजून घ्या, अनुभव आणि अनुभवणारा ही जोडी समजून घ्या, द्रष्टा आणि दृश्य ही जोडी समजून घ्या, ऑब्झर्वर ऑब्झर्व्ड ही फेनॉमेना समजून घ्या. आणि काल जसा आपण विचार केला होता की आज आपण अनुभवाविषयी चिंतन करू. अनुभव म्हणजे आपल्याला पाचही इंद्रिय आणि मनाने आपल्याला जे काही अनुभव येतात, जे काही जग दिसतं, जो काही विश्वाभास दिसतो, हा जगाचा अनुभव काय आहे याच्यावर फार खोल चिंतन करावं लागतं. आणि मग चिंतने तत्वप्राप्ती. असं जर अनुभवावर चिंतन झालं, मनावर चिंतन झालं, कॉन्शियसनेसवर चिंतन झालं तर आत्मबोध प्रकटत असतो. आता आपण हा जो काही विश्वाभास दिसतोय हा समजून घेऊ. हा समजायचा विषय, हा नुसता वाचायचा आणि ऐकायचा विषय नाही. हे जे काही तुम्ही ऐकाल ते समजून घ्या. आणि मग जीवन जगता जेव्हा अनुभव येतील तेव्हा तुम्हाला त्या अनुभवासोबत हे चिंतन तुमचं चाललं पाहिजे. अनुभवासोबतच, अनुभव होऊन गेल्यावर नाही. जेव्हा अनुभव येतो तेव्हा अनुभवाच्या सोबतच हे चिंतन चाललं पाहिजे. जेव्हा अनुभवाच्या सोबतच चिंतन चालतं, जेव्हा अनुभवाच्या सोबतच समज चालते तेव्हा आत्मज्ञान होतं, अन्यथा आत्मज्ञान होत नाही. आणि